विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्पर्धेच्या जगात पोलीस होणे सोपे नाही. पण तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील, ज्यामुळे तुम्ही पोलीस होण्यात सक्षम राहाल. आणि पोलीस होण्यासाठी मी तुम्हाला हे 10 नियम 10 टिप्स दाखवत आहे. ज्या टिप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचे वर्दीचे स्वप्न पूर्ण करू शकता. तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला जेव्हा ग्राउंडची तारीख जवळ येईल त्यावेळी तुम्हाला ग्राउंड 2 वेळा सुरू करावं लागेल. 2 वेळा ग्राउंड सुरू करून प्रॅक्टिस जास्त होईल. त्याच्यामुळे तुमचं टायमिंग वगैरे कमी होईल आणि चांगलं रनिंग वगैरे, ज्याच्यामुळे आपल्याला फार फायदा होईल. आणि ग्राउंड चांगलं केलं तर त्याच्यासाठी आपल्या बॉडी रिकव्हरीसाठी आपल्याला चांगलं प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. तर प्रोटीनयुक्त आहारमध्ये जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी डाळ, पालक भाजी असे सब्जी वगैरे, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पनीर वगैरे, सोयाबीन वडी हे प्रोटीनयुक्त पदार्थ असतात. हे खा. याच्यामुळे तुम्हाला ह्या आहारामुळे तुम्हाला प्रोटीन वगैरे मिळेल. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी एग्स म्हणजे अंडे, मीठ, चिकन इत्यादी असे फार गोष्टी अवेलेबल आहेत. तसेच तुम्हाला ग्राउंड करावं लागेल. ग्राउंडसाठी तुम्हाला 1600 मीटर, मुलींसाठी 800 मीटर असतो आणि मुलांसाठी 1600 मीटर, आणि गोळाफेक सर्वांसाठी आहे. तर हे जे 2 इव्हेंट आहेत, हे 2 इव्हेंट आउट ऑफच करा. हे इव्हेंट आउट ऑफ झाले तर तुमचं हे प्लस पॉईंट आहे. प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही याचे मार्क्स आउट ऑफ मिळविले तर 2 घटकांचे जर मार्क्स आउट ऑफ मिळत असतील तर तुमचं स्कोअर हाय होईल. स्कोअर हाय गेल्यावर तुम्ही मेरिटमधून बाहेर जाणार नाही. आणि सराव करताना आता खूप मुले दिसतील, पण स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आत्मविश्वास हा सक्सेसची की आहे. म्हणजे आत्मविश्वासमुळेच माणूस काही करू शकतो. आपला आत्मविश्वास कधीही हाय पाहिजे, कमी नाही पाहिजे. आत्मविश्वास कधी कमी नाही ठेवायचं. आणि तुम्ही अभ्यास कमीत कमी 6 ते 8 तास अभ्यास करा. 8 तास अभ्यास सफिशियंट आहे. 8 तास अभ्यास करून तुम्ही कोणतीही पोस्ट काढू शकता आणि तुमचं खाकीचंही स्वप्न पूर्ण करू शकता. आणि विशेष म्हणजे जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात त्या प्रश्नांचा तुम्ही सराव करा आणि त्या प्रश्नांना पाठांतर करून घ्या. आणि मराठी व्याकरणचे जे शब्दरूप आहेत जसे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यप्रचार, म्हणी, एक शब्दासाठी अनेक शब्द, अनेक शब्दांसाठी एक शब्द, असे हे तुम्ही मराठी व्याकरणचे शब्दसंग्रह जे आहे तर ते पाठ करा. ते तोंडपाठ करा. त्याचं रिव्हिजन करत जा. बार रिव्हिजन करा. त्याचं तुम्हाला सोपं होईल. आणि गणितचे बेसिक पक्के करा. गणितचे बेसिक पक्के केले तर तुमचे गणितचेही प्रश्न तुमच्या हातातून जाणार नाहीत आणि तुम्हाला त्याचेही मार्क्स मिळतील. आणि सामान्य ज्ञानचे नोट्स तयार करा. स्वतःचे नोट्स तयार करायचे. 1 लाइनर नोट्स तयार करायचे. पॉईंट वाईज नोट्स तयार करायचे. ते नोट्समधून तुम्हाला फार हेल्प होईल. तुमचं रिव्हिजन लवकर होईल. रिव्हिजन लवकर झालं तर त्यामुळे तुमचा अभ्यास लवकर होईल. पेपरमध्ये मार्क्स जास्त मिळतील. आणि सोबतच 10वी टिप्स अशी आहे की बुद्धिमत्ता हा विषय मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. बुद्धिमत्ता हा फार सोपा विषय आहे, ज्यामुळे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये स्वतः हातातले मार्क्स आहेत. आणि हे मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी मेहनत करावी लागेल, थोडंसं रिव्हिजन करावं लागेल. आणि रिव्हिजन करून तुम्ही हा करू शकता. आणि असेच टिप्स फॉलो करून तुम्ही असे 10 टिप्स फॉलो करून असे काही अजून टिप्स फॉलो करून तुम्ही आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि पोलीस होऊ शकता. तर अशाच माहितीसाठी व महाराष्ट्र पोलीस GKसाठी आणि अशा स्पर्धा परीक्षा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.